आशीर्वाद द्यावा आजी मज आशीर्वाद द्यावा हाजी मज नवविधा काय बोली रे नवविधा काय बोली रे नवविधा काय बोली नवविधा काय बोलिले तुमची दासी दास करुणी ठेवा 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 आशीर्वाद द्यावा हाची मज बोला आशीर्वाद द्यावा हाची मज 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 नवविधा काय बोलिले नवविधा काय बोलिले नवविधा काय बोलिले विधा काय बोलिले भक्ती नवविधा काय बोलिले भक्ती नवविधा काय बोलिले भक्ती माझे हाती संत जणी
नवविधा काय तुमची दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरी खरे भवनदी. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जनी. प्रस्तुत आपल्या या ज्ञानेश्वर नगर माऊली मंदिर आणि महासत्ता चौकात येणारं जवळ अगदी मंदिर, बरोबर ना. मॅपला जो पत्ता सांगितला तो सांगेत. असो आपल्या या माऊलीच्या प्रांगणामध्ये होणारा दशमीपासून पौर्णिमेपर्यंत, बरोबर ना. द्वितीय पौर्णिमा द्वितीय म्हणजे प्रतिपदेपर्यंत होता, पण तितिक्षे आल्यामुळे द्वितीय झाला. हा? आज पौर्णिमा आहे आणि उद्या प्रतिपदा द्वितीय. असो या न्यायानं आलेला हा तुम्ही करत असलेला नामयज्ञ सोहळा, आणि या नामयज्ञ सोहळ्याला मी पहिल्यांदा चालू. पहा, इचलकरंजीला मी खूप वेळा आलो, पण हा वर्धापना दिनानिमित्त, वर्धापना दिनानिमित्त हा सोहळा आहे. असो त्यात विशेष तत्व म्हणजे एक चैत्रवारीची एकादश आहे विशेष, आणि दुसरं मुख्य कारण देवभक्ताचा सोहळा. आज जो उत्सव झाला ना, हा देवभक्ताचा, राम प्रभूंचा निष्ठावंत सेवकाचा आज जन्म उत्सव आहे. तुम्हाला भाग्य मोठं आहे. आणि वर्धापन देऊ म्हणजे तुम्ही त्रिसूत्री कार्यक्रम करता. लक्षात ठेवा, तिन्हीलाही संधी आहे. असो कुणाकुणाला शास्त्रामध्ये म्हणलंय भूतकाळाला, वर्तमान काळाला आणि भविष्य काळाला. या तिन्ही काळामध्ये जर चार्जिंग करायचं असेल तर हे सप्ताह आहे. हा असो या तुम्ही वडिलार्जित पासून आलेला हा सप्ताह, या सप्त्याला आजची 6व्या दिवसाची, बरोबर आहे ना, कीर्तनाची सेवा तुमच्या आमच्या वाट्याला आली. आणि त्या आलेल्या सेवेला आलेला अभंग राजाधिराज शो छत्रपती यांचे धर्मगुरु तथा आमचे बल्लोबा कनकाई यांचे सुपुत्र तद्वीत देऊगावचे वैराग्य संत सदैव वैकुंठ गमन केलेले जगद्गुरु श्री संत श्री गुरु तुकोबाराय आपले मूळपुरुष असणारे मल्लाप्पांना यांना मंचर गावामध्ये जो मंचरीचा काय दिला, गात्यातला 537 अभंगाचा भाग दिला, त्याला आपले मालक असतील, आपले अनुयायी सर्वानुमते मंचरमध्ये आपल्याला गात्याचा भाग मिळाला म्हणून आपण त्याला म्हणतो मंचरी गाथा. या मंचरी गात्यातला अभंग क्रमांक 26, बरोबर आहे ना, 26 क्रमांकाचा हा अभंग आहे. असो आजच्या कीर्तनाच्या सेवेला आलेला आहे. पहा, जगद्गुरु तुकोबाराय तुमची ये दासींचा दास, देवा तुमचा दास म्हणलेले. पहा, विशेष करून जर पाहिलं सगळ्या जुन्या अभ्यासू कीर्तनकारांच्या मुखातनं शब्द आलेला आहे. पहा काय, जगद्गुरु तुकोबारायांनी संतपर अभंग हे विश्वमाऊली ज्ञानोबारायांना अभिप्राय धरून लिहिलेले आहेत. पण काही अभंग हे मागणी स्वरूपाचं देवाकडेही आहे. आजचा अभंग आहे तुमची ये दासीचा दास करून ठेवला. देवा तुमचा दास नव काय आहे बोलण्याची भाषा तुकोबारायांची,
तुमच्या दासांचा दास करून ठेव. आशीर्वाद द्यावा हाची मज, मला हाच आशीर्वाद द्या. आशीर्वादामध्ये पहा, काही शुभ आशीर्वाद असतात, काही अशुभ असतात, काही विटाळीत सुद्धा आशीर्वाद असतात. पहा, हे आशीर्वाद देत असताना आजकाल आपल्या कोल्हापूरला पहा, माणसं कुणाच्या पण पाठीवर हात मारतात, बरोबर आहे ना. पण पहा, माझ्या वाचनात असं आलं, आशीर्वाद देण्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी म्हटलं, अधिकार तैसा करूपदेश. कुणी बी कुणाला शाबासकी आशीर्वाद देऊ नये. पहा, आजकाल माणसं कुणालाही देतात का नाही. आशीर्वाद देणारी माणसं बघा, कुणाच्या बी जाता जाता पाठीवर हात मारतात. हा पाठीवरती हात मारण्याचा पहिला अधिकार असतो तो आई वडिलांना, दुसरा आशीर्वाद देण्याचा अधिकार असतो तो गुरुला, आणि तिसरा देवाला आणि आपल्या संतांना. याच्या व्यतिरिक्त कुणाचा आशीर्वाद घ्यायचा नाहीतर आशीर्वाद आपण चुकीच्या माणसाकडनं घेतला तर आपलं कर्म सुद्धा चुकीचं होईल. असो म्हणून देवाकडे जगद्गुरु तुकोबार आशीर्वाद मानतात. हाची नव काय, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. हा प्रत्येने सांगितलं, हाच आशीर्वाद द्या. का, नवविदा काय बोलिले जे भक्ती, संतांनी जी नवविदा भक्ती बोललेले, द्यावे माझे हाती संत जन. हे द्या, हे कशानं द्या, पण तुमच्यामध्ये देण्याचे सामर्थ्य आहे ते म्हणजे तुमचं पाय. तुका म्हणे तुमच्या पायाच्या धारे उतरी न खरे भवनदी. पहा, जगद्गुरु तुकोबारे दासांचा दास म्हणतात. पहा, आपण दासांचा दास आजच्या सेवेमध्ये फक्त हनुमंतरायाचा दास हाच शब्द घेऊ. काका, आज ज्यांचा जन्मोत्सव झालेला आहे, हे हनुमंतराय जन्मले कसे हो. पहा, कर्मधर्म सोयगानं आमच्या अयोध्येचा राजा दशरथ याला धर्मपत्न्या 3. पहिली आहे ते कोण, कौशल्या. दुसरी आहे ती कोण, सुमित्रा. आणि तिसरी आहे ती कोण, कैकेयी. बोलत चला म्हणजे समजलं. पहा, कर्मधर्म सोयगानं आमच्या कौशल्याच्या लग्नात आणि सुमित्रेच्या लग्नात दशरथ राजाला अंदान मिळालं नव्हतं, पण कैकेयीच्या लग्नात अंदान मिळालं. कळालं का. आता ज्याच्या लग्नात अंदान मिळाली ती कोण, समजलं नाही अजून. पहा, काय झालं, कैकेयी माता ज्यावेळी जन्मली त्यावेळी तिच्या आई वडिलांनी तपसाधने करता वनात गेले आणि कैकेयीचं पालन पोषण मंत्रेनं केलं. म्हणून कैकेयीच्या वडिलानं दशरथ राजांनी कैकेयीच्या लग्नात मंत्रेला अंदान दिली. तिथपासून अंदान देण्याची प्रक्रिया. आता कळालं का. तुम्ही हुंडा म्हणता, हा ह्यो शब्द आहे काय. हा, आता प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागात फिरल्यामुळं वेगवेगळा हे असतं. हुंडा म्हणतात त्याला, हुंडा म्हणून दिली. हुंडा तर हुंडा असं. पहा, कर्मधर्म सोयगानं दशरथ राजाला 3 धर्म पत्न्या असूनही पोटाला संतान नव्हतं. आणि दशरथ राजा त्या विवंचनेमध्ये होता की आपल्याला पोटाला संतान नाही. पण दशरथ राजा क्षत्रिय असल्यामुळं दशरथ राजाच्या एक मनात आलं की आपण वनात जावं आणि एकांतामध्ये शिकार कराल. कर्मधर्म सोयगानं त्याच प्रलया वेळाला आमचा बाळ कोण, श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन चालला होता. कुणीकडं, काशीला घेऊन चालला होता. कर्मधर्म सोयगानं आई वडिलांना तहान लागली आणि आई वडील व्याकुळ तहानेनं झालेले म्हणले, श्रावणा आम्हाला थोडं पाणी देतो का. श्रावण बाळानं त्यांना रस्त्याच्या बाजूला ठेवलं, कावडीतनं खाली ठेवलं आणि पाण्याचा कमंडलू घेऊन तो एका सरोवरामध्ये पाणी आणायला गेला. कर्मधर्म सोयगानं त्या सरोवराच्या बाजूला झाडावरती दशरथ राजा बाण लावून बसला होता. कोण एखादा प्राणी येईल आणि त्याला काय करत, बाण मारीन म्हणजे वध करील. हे कुणाचं लक्ष होतं, दशरथ राजाचं. कर्मधर्म सोयगानं आमचा श्रावण बाळ गेला, त्यानं कमंडोलू बुडवला आणि बुडबुड आवाज आला. हे सगळ्यांना माहिती आहे का नाही. बुडबुड ज्यावेळी आवाज आला त्यावेळी दशरथ राजानं काय सोडला, बाण सोडला.
बाण सोडल्या क्षणी हा आमच्या श्रावण बाळाला लागला आणि श्रावण बाळ विवळलं. आई ग म्हणला, आई ग हा शब्द मनुष्याच्या मुखातला आहे म्हणून दशरथ राजानं झाडावलं उडी खाली घेतली. दशरथ राजा आला, बघितलं तर हा प्राणी नाही तर मनुष्याला आपला बाण लागला. दशरथ राजा त्याला म्हणतो, का हो मला माफ करता का तुम्ही? श्रावण बाळ म्हणला, मी माफ करायचं का नाही माझ्या हातात नाही. मला पहा, मी ज्यांच्यासाठी पाणी घेऊन आलतो त्यांना पाणी घेऊन जा, ते तुम्हाला माफ करायचं का नाही ठरवते. म्हणजे कोण? आई वडील. कर्मधर्म सुयोगानं दशरथ राजा तो पाण्याचा कमंडलू घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या जवळ गेला आणि श्रावण बाळाच्या आई वडील तहानेनं व्याकुळ झाली होती. ती म्हणत होती, श्रावणा अरे आम्हाला तहान लागली रे, पाणी कधी आणतो? तेवढ्यात कोणतरी आलेल्याचा फास झाला. म्हणून श्रावणाची आई बोलली, श्रावणा पाणी थोडं दे रे. पाण्याचा कमंडलू दशरथ राजानं दिला, पण बोलला तेवढ्यात श्रावण बाळाचा वडील म्हणला, का रे श्रावणा, अरे तुला खूप लांबनं दूरवरनं पाणी आणायला लागलं म्हणून तू बोलत नाही का काय? दशरथ राजा म्हणला, नाही हो, मी तुमचा श्रावणा नाही, माझ्या बाणानं तुमच्या श्रावणाचा घात झाला म्हणून त्याला मी माफी मागा गेलो तर त्यानं मला पाणी द्यायला तुम्हाला सांगितलं. आमच्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी पाणी पिलं नाही, त्याला शाप दिला. जसे आम्ही आमच्या मुलाच्या विरह वेदनेनं काय झालेलं जीव सोडतोय, तसं तुलाही तुझ्या मुलाच्या विरह वेदनेनं जीव सोडावा लागल. पहा, एकीकडे दशरथ राजाला आनंद झाला, काय पोटाला संतान नव्हतं, यांच्या शापानं माझ्या पोटी संतान होणार आहे, हा पहिला आनंद झाला. पण त्या क्षणी तत्क्षणी दशरथ राजाला दुःख झालं, अरे मी अयोध्येचा राजा म्हणून गेला लायक नाही, माझ्याकडनं 3 माणसांचा काय झाला घात झाला. मी एकाला वध केला पण 3घांचा घात झाला. कर्मधर्म सुयोगानं आमचा दशरथ राजा अयोध्येत आला आणि अयोध्येत आल्यानंतर तो याच विवेचनात होता, अरे माझ्या हातून चुकीचं कार्य घडलं, काय करावं. म्हणून त्यानं गुरुवर्य वशिष्ठांची भेट घेतली. गुरुवर्य वशिष्ठांची भेट घेतल्यानंतर गुरुवर्यांना झालेली कहाणी सांगितली आणि गुरुवर्य वशिष्ठ म्हणले, का हो तुम्हाला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल, त्यावेळी तुम्ही या पापातनं मुक्त व्हाल. कर्मधर्म सुयोगानं पुत्र कामेष्टी यज्ञाला आमचा वशिष्ठ बसले आणि दशरथ राजा बसलेने हा यज्ञ परिपूर्ण झाला. परिपूर्ण झाल्यानंतर सूर्याच्या प्रसादानं आमच्या वशिष्ठांनी कुणाला प्रसाद दिला? दशरथ राजाला दिला. दशरथ राजानं हा प्रसाद पहिला प्रसाद दिला तो आमच्या कौशल्येनं खाला. सुमित्रेला दिला, सुमित्रेनं खाला. तिसरा दिला कैकेयीला, कैकेयीनं खाला. जी खाईत नाही ती कोण आहे? कैकेयी. अजून कळालं नाही? जी खाईत नाही ती कोण आहे? कैकेयी. लक्षात ठेवा, कैकेयीनं तो झिडकारला आणि तोच आमच्या पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला,
थोडासा झिडकरला तो पिंड घारीने झडपिला. तो वायूच्या रूपानं अंजनीनं सेवी. पहा, म्हणून हनुमंतरायाचं पहिलं नाव काय? मारुती. का नाव आहे हो? हा पिंड जो घारीने झडपलेला आहे तो वायू रूपानं अंजनीच्या आला, वायुदेवाच्या स्पर्शानं आला, म्हणून त्याला वायू नंदन वायुसूत. वायू सुत, वायुदेवाचा पुत्र म्हणले, वायुसूत म्हटले. हे पहिलं नाव आहे. आणि वायुदेवाचं नाव आहे मारुत. काय? मारुत. मरुत हे नाव त्याचं. पहा, यामुळं मारुती हे नाव आलं. त्या लक्षात घ्या. या बाळानं जलमल्या क्षणी सर्वांना माहिती आहे काय केलं? सूर्याला फळ म्हणून काय केला? पकडायला गेला हो. 33 कोटी देवता, एकमेक देवता काय झाले? धावले. आता जर यानं जर सूर्याला जर पकडला तर जगाचं काय होईल? म्हणून एक एक देवता धावली. तशी हनुमंतानं प्रत्येकीला शेपटीला आज्ञा दिली. एका एका देवतेला आपटली का नाही? पहा, अधिकारी मोठा असणाऱ्या देवतेतला 222 मंत्रीपद असणारा, ज्याला इंद्रदेव म्हणतात. काय? पाऊस पडला ना काल, इंद्रदेवानं पांडुरंगाचा पेपर वरून राजाला दिल्याशिवाय पाऊस पडत. हे लक्षात ठेवा. किती मंत्रीपद आहे? आमच्या कोल्हापूरला 1 मंत्रीपद आहे, तर त्याचं कार्यकर्ते चाखाली टेकत नाही. कार्यकर्ते अरे 222 मंत्रीपद आहेत ब्रह्मदेवाच्या परिषदेमध्ये. केवढा अधिकारी व्यक्ती आहे पहा. हा इंद्रदेव. या इंद्रदेवाला हनुमंतरायानं शेपटीनं गुंडळल्याने आपटला. किती वेळा? 5-6 वेळा आपटला. इंद्रदेवाला राग आला. इंद्रदेवानं म्हणून वज्र फेकून मारलं. काय झालं? वज्रासन काय मारलं? वज्र जे फेकून मारलं ना, हनुमंतराया बेशुद्ध पडले. त्यावेळी वायुदेवानं सगळ्या देवतांना बोलवलं आहे ना. सगळ्या देवतांना बोलवलं आणि बाळाला शुद्धीवरती आणलं. पहा, पण हनुमंतरायानं इंद्रदेवाला हरवला. म्हणून इंद्रदेवाचं वज्र आहे ना, ते अस्त्र, ते आठवण जगाला कळावी. मी इंद्रदेवाला हरवला म्हणून तो हुप आहे. कसा आहे? हुप आहे ना तो. ते इंद्रदेवाला हरवल्याची खूण आहे हनुमंतरायानं, म्हणून त्याला हनुमान म्हणतात. काय? हनवटीवर जो चक्र झाला ना वज्र, ते पहा. या हनुमानाला मग इजा का झाली नाही हे नंतर सांगतो. पहा, त्याला हनुमान म्हणतात. याचा दास करून ठेवा. का? हनुमंतरायाचा आज आपण घ्यायचा, इतर संतांचं घ्यायचं नाही. विशेष तत्वाने ज्यांचा जन्मोत्सव आहे त्यांनाच, आणि त्यांचा दास करून घ्या. का? याचं पहिलं कारण आहे. पहा, काय झालं? आमच्या अंजनीनं सांगितलं होतं हनुमंताला, हनुमंता एक लक्षात घे. पहा, तुला तुझा गुरु ओळखता आला पाहिजे. ज्ञानोबारांनी म्हणले ना, जाणतेने गुरु भजीजे म्हणले ना ज्ञानेश्वरीत. पहिल्या अध्यायात गुरु जाणून करायचा, बावळटाला गुरु करायचं, नाहीतर खरातासारखं उत्तय. कळलं नाही? पहा, मला असा संदेश आलेला आहे की आपल्या कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडं आपल्या कोल्हापुरातल्या भोंदूगिरी करणाऱ्यांची, तद्विध कीर्तनकार प्रवचनकारांची 4 वर्षाची पाठीमागलं कॉल रेकॉर्डिंग चेक होणार आहे. सगळ्यांनी सावध राहा इथून पुढं तरी. पहा, भोंदूगिरी लय चालली हो, म्हणून चाललंय असो. पहा, विशेष तत्वानं विशेष काय? पहा, हनुमंतरायाचा दास करून घ्या. का? एके दिवशी आमच्या सीतामाईला काय झाली हो? रावणानं काय केली? पळवून नेली ना. सीतामाईला पळवून नेल्या क्षणी हनुमंतराया, आपले रामप्रभू आणि लक्ष्मण त्या दंडकारण्यातून ज्यावेळी चालले होते, त्यावेळी रामप्रभू दंडकारण्य नाही, चित्रकूट पर्वत आहे ना, चित्रकूट पर्वतावरती रामप्रभू चालले होते ना.
त्यावेळी एका झाडाला मिठी मारायचे आणि म्हणायचे, हे वनराई, माझी सीता मला केव्हा भेटेल? बरोबर आहे ना? आता वनराई बोलती का नाही हो? वृक्ष आपल्या संग बोलतो की नाही? तुम्ही शहरात राहणारे आहात, पण सगळे लोक ग्रामीण भागात नाही आलेले ना शहरात. पहा, झाड हे मला सांगा, एखादा मनुष्य शेताकडे जाता जाता विळा किंवा खुरपं घेऊन जातो आणि जाता जाता झाडाची फांदी मारतो का नाही? समजा तसं दुसऱ्या एका माणसानं तुमचा हात तोडला तर त्या वनस्पतीला दुःख होत नाही? माऊली, लक्षात ठेवा, चित्रकूट पर्वतावरती रामप्रभूंना भरत येतो आहे हे वनराईनं सांगितलं. बरोबर आहे ना? राम तेरा बंधू भरत आया रे. त्या वनराईला आमच्या रामप्रभूंनी सांगितलं, हे वनराई, माझ्या पायाला काटा लागला, काही लागलं, पण लक्षात घे, माझा भरत फार कोळ आहे, त्याला पायाला काही इजा करू देऊ नको. ही वनराई रामप्रभूंच्या संग बोलते, पण हे लक्ष्मणाला माहीत नव्हतं. लक्ष्मण म्हणायचा, बघा, एवढा मोठा दादा आहे, पण प्रत्येक झाडाला मिठी मारून म्हणतोय माझी सीता मला भेटेल. लक्ष्मणाला याचं गम्य कळालं नाही. कर्म धर्म संयोगानं एकदा वनामध्ये वनराईला मिठी मारून रामप्रभू म्हणायचे, का ग वनराई, माझी सीता मला भेटेल का? कर्म धर्म संयोगानं त्याच झाडाच्या बुंद्याला हनुमंतराय बसले होते. हनुमंतरायाने खाली उड्डाण केलं आणि श्रीराम म्हटलं. कारण अंजनीनं सांगितलं होतं, हनुमंता, तुला तुझा गुरु ओळखता आला पाहिजे. कर्मधर्म संयोगानं हनुमंतराया खाली उडी मारून बघितलं आणि लक्ष्मणाला विचारलं, प्रभू का मिठी मारून रडतायत? वृक्षाला, झाडाला मिठी मारून का रडतायत? हनुमंतरायाला लक्ष्मणानं सांगितलं, सीतामाईला रावणानं पळवून नेली, याचं त्यांना दुःख सहन होईल. हनुमंता म्हणला, अरे मित्र संन्यासी, यांच्या पळवापळवीत मी कशाला लक्ष देऊ? बरोबर आहे ना? म्हणून हनुमंतानं उड्डाण केलं आणि किष्किंधीला पोचला. किष्किंधीला गेलेला हनुमंता बघितला. हनुमंता किष्किंधीत गेला तर किष्किंधीत सुद्धा असाच प्रकार झाला. काय हो? सुग्रीवाची धर्मपत्नी वालीनं पळवून नेली. हनुमंता म्हणला, मी संन्याशी आहे, तो बरा. मी संन्याशी आहे, तो बरा. कानामध्ये बोट गाठलं हनुमंताने आणि हनुमंताच किष्किंधीला पाठ करून चालला. तेवढ्याच सुग्रीवानं हनुमंताला पाहिजे. हनुमंताला म्हणले, हनुमंता थांबा. सुग्रीव धावत आला हनुमंताला नमस्कार केला आणि सांगितलं, का हो, माझ्या भावानं माझी धर्मपत्नी पळवलेली. म्हणजे कुणी? वालीनं. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, पहा, आपल्या थोरल्या भावाची धर्मपत्नी ही आपली आई असते आणि लहान भावाची धर्मपत्नी ही आपली बहीण असते. हा व्यभिचार कुणी केला तर वालीनं केला. लक्षात ठेवा. हनुमंतराया काय करावं सुचन हनुमंतरायाला. हनुमंतराय म्हणले, सुग्रीवा, लक्षात घ्या, पहा, जशी तुमची धर्मपत्नी तुमच्या भावानं पळवून नेलेले आहे वालीनं, तशी प्रभूंची धर्मपत्नी रावणानं पळवलेली आहे. हे करावं लागल. तुम्ही सीतामाईच्या शोधा करता तुमचे सैन्य घेऊन रामप्रभूंच्या सैन्यात यावं लागेल, तर तेव्हा तुमची धर्मपत्नी तुम्हाला मिळेल. कर्मधर्म संयोगानं पहा, सुग्रीव 18 कोटी वानर, 72 कोटी गोलाम आणि 56 कोटी रीस एवढं सैन्य घेऊन येण्यास तयार झाला. म्हणून हनुमंतानं सुग्रीवाला घेऊन रामप्रभूंच्या भेटेकीला गेला. कर्मधर्म संयोगानं रामप्रभू आहेत, लक्ष्मण आहे, हनुमंता सुग्रीवाला घेऊन आला. चर्चा चालली. बोलत असताना हनुमंतराय म्हणले, प्रभू, या माझ्या मित्राची, सुग्रीवाची धर्मपत्नी त्याच्या भावानं पळवलेली. लक्ष्मण म्हणला, अरे, इथं दादाची धर्मपत्नी पळवली ते बघशील का तुझ्या मित्राचं बघतोस? बरोबर आहे ना? तुम्ही आम्ही कोण आहे? लक्ष्मणच आहे, हो, है ना? बघा, कीर्तनापेक्षा माणसांनी ही जी लय हौस आहे ना, काही काही ठिकाणी असंच असतं. लक्षात घ्या. असो, पहा, आमचा लक्ष्मण म्हणावा. त्यावेळी हनुमंतरायानं सांगावं, प्रभू, याच्या
भावाने याची धर्मपत्नी पळवून नेलेली आहे, तेव्हा या सुग्रीवाची धर्मपत्नी जर याला मिळवून दिली तर पहा, त्याचा 18 कोटी वानर, 56 कोटी गोलाम आणि 72 कोटी रीस एवढं सैन्य आपल्याला मिळेल. पहा, हे सैन्य आपल्याला सीतामाईच्या शोधाकरता उपयुक्त पडेल. कर्मधर्म सुयोगानं विचारलं रामप्रभूंनी, का रे हनुमंता, याची बहीण कुणी पळवून नेली? याची पत्नी याची पत्नी कुणी पळवून नेली? हनुमंता म्हणला, वालीन. कुणी? वाली हा शब्द मुखात हनुमंताच्या आला आणि रामप्रभूच्या शेंडीचा घाम तळपायापर्यंत आला, सर्वांगाला घाम सुटला. का? वाली सामर्थ्यशाली होता, सामान्य नव्हता. वालीला मारणं सोपं नव्हतं, हे प्रभूला माहिती होतं. कर्मधर्म सुयोगानं लक्ष्मण म्हणला, वालीला मारायचं ना, मग दादा सहज मारती. लक्ष्मणाला प्रभू म्हणले, लक्ष्मणा थांबा, एवढं सोपं नाही वालीला मारणं. कर्मधर्म सुयोगानं सर्वांना माहितीये, राम प्रभूंनी वालीला झाडाच्या आडून बाण मारलेला आहे ना. याला नपुसकलीने काय म्हणतात? युद्ध म्हणतात. समोरासमोर युद्ध हे योद्ध्याचं, पार्थाचं, धनुर्धराचं युद्ध म्हणतात, म्हणून अर्जुनाला धनुर्धरा म्हणतात. लक्षात आलं का? का समोरासमोर युद्ध आणि लपून केलेलं हे नपुसकलीन युद्ध आहे, जे रामप्रभूंनी आमच्या वालीला मारताना मारला. वालीला कर्मधर्म सुयोगानं सुग्रीवाची धर्मपत्नी सुग्रीवाला दिली आणि सुग्रीव पुन्हा किष्किंधेचा राजगादीवर बसला. आणि मला वाटते, पहा, मी रामायण वाचल्यापासून चंद्रकांत महाराज, जी माणसं खुर्चीवर बसतात ते सगळंही सारख्या का नाही? हे कुठपासून आहे? रामायणापासून आहे. सुग्रीव ज्यावेळी किष्किंधेचा राजगादीवरती बसला आणि राम प्रभूंना मदत करायचं आहे हे विसरला. कर्मधर्म सुयोगानं हनुमंतराय आले आणि हनुमंतराय म्हणले, ए बेट्या, अरे तुझी धर्मपत्नी प्रभूंना मदत करण्याकरता मिळवून दिली, तू राजगादी बसतो, चल सैन्य घेऊ. सैन्य घेऊन राम प्रभू लक्ष्मणाच्या संगतीमध्ये सामील झाले आणि तेवढ्या क्षणी आमच्या वालीचा पुत्र जागा झाला. कोण? अंगद. अंगद म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. लक्षात घ्या, हे अंगद, या अंगदाच्या आईचं नाव काय हो? वालीच्या धर्मपत्नीचं तारा. या तारेला म्हणतो, का ग आई, माझा वडील एवढा सामर्थ्यशाली होता, त्याला मारणं कुणी शक्य नव्हतं. त्याला मारणं कुणी शक्य नव्हतं. ज्यांनी कुणी मारलंय ते फार विद्वान असावेत, फार अद्वितीय शक्ती असावी. कोण जाणे, मला हनुमंतरायाच्या भेटीनं त्यांची सेवा करायला मिळते का, पाहू का? कर्मधर्म सुयोगानं तुम्ही लक्षात घ्या, इथं बसलेल्या माऊलीनो इथंच सोडून जावा. तुम्ही घरात हे वाक्य बोलला असा तर तुमचं डोकं बिघडल. आजकाल काय चाललंय, लोकांच्या संपत्तीवर डोला. खरं आहे का खोटं? है ना? सगळी इचलकरंजी धावती कशासाठी? लक्ष्मीसाठी. अजून कळालं नाही? लक्ष्मीसाठी. लक्षात ठेवा, या आमच्या तारेनं अंगदाला सांगितलं, हे अंगदा, तू ज्या सेवेला चालला ना, एक लक्षात ठेव, यत्किंचित काही मागायचं नाही. काही मागणे हे अमानुचित आणि वडिलाची रीत जाणत नसते. काही मागायचं. आमच्या अंगदाला सांगितलं. अंगद आमचा राम प्रभू लक्ष्मण आणि सुग्रीवाची फौज आहे, त्या फौजमध्ये सामील झाला. कर्मधर्म सुयोगानं अंगद त्याला पाहिला आणि सुग्रीवाला घाम सुटला. का हो? चोराच्या मनात काय असते ना, तसं सुग्रीवाला भ्या वाटायला लागलं. का? हा अंगद आला, याच्या वडिलाला रामप्रभूंनी मारलं, आता काहीतरी होतं की काय? लक्ष्मण आलं तर आपल्या पाठीवरल्या तीरातला बाण काढला, धनुष्याला लावला. हनुमंतराय आडवे झाले आणि लक्ष्मणजी थांबा म्हणले. अहो, आधी अंगदाचं मनोगत ऐक. अंगद आहे त्याला पाहिला. रामप्रभूंनी विचारलं, का रे अंगदा, तुझ्या वडिलाला मारलं म्हणून तुला दुःख झालं का रे? तेवढ्यात लक्ष्मण बोलला. काय झालं?
लक्ष्मण बोलला, हे बा दादा, अहो आपण किष्किंधेचा राजा आपण सुग्रीवाला परत केला, पण मला असं वाटतं अंगदाच्या वडिलाला आपण मारला तेव्हा किष्किंधेचा युवराज अंगदाला झालं. अंगदाला थोडा राग आला. तेवढ्यात लक्ष्मण ग बसावं की नाही हो? तेवढ्यात लक्ष्मण म्हणला, अंगद बोलला नाही म्हणून लक्ष्मणाला वाटलं अंगदाला काय कमी वाटतं का काय, म्हणून लक्ष्मण म्हणला, दादा उद्या रावणाला मारू आणि लंकेचा राजा अंगदाला करू. कुणाला? आमच्या अंगदाला एवढा राग आला. पहा, अंगद त्या सभेतनं उठला आणि समुद्राकडे गेला. कपाळाचा घाम समुद्रावरती फेकला. माता माऊली मला सांगा, तळण्यामध्ये एक पदार्थ आहे ते खुरुडी, बरोबर आहे ना? ती तळताना कशी वाजते? चूर 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 वाजते ना. जशी अंगदाचा घाम अंगदानं पुसला आणि समुद्रावरती टाकला तसा चूर चूर आवाज आला आणि रामप्रभूंच्या लक्षात आलं अंगद हा सामर्थ्यशाली आहे. विचारले रामप्रभूंनी, अंगदा, हे अंगदा, अरे तुला दुःख, तुला राग आला का रे? लक्ष्मण बोलल्याचा किष्किंधेचा युवराज करतो, तू बोलला नाही. अंगदा, लंकेचा राजा तुला करतो, तुला राग आला का रे? तुझ्या वडिलाला मी मारलं, राग आला का रे? तेवढ्यात अंगद बोलला, लक्ष्मणजी, प्रभू आणि हनुमंतराया, मी कुणाचा पोरगा आहे? कुणाचा? वालीचा. तुम्ही मला लंका देऊ इच्छिता, हे मला काही क्षणाची घटना होती. लक्ष्मण ग बसावा का नाही हो? लक्ष्मण म्हणला, काय सांगतो अंगदा, एवढ्या अमेशामध्ये काही क्षणाची बाब आहे? लंका मिळवणं? अहो ऐका म्हणले, पहा मी मुलगा वालीचा, वाली संघ या रावण्यानं कुणी? रावण्यानं हो, कुणी? रावण्यानं एकदा करार केला होता. काय? अरे माझ्याकडं सोन्याची लंका आहे, पण माझा डोळा कुबीराच्या अलकानगरीवर. दुसऱ्याच्या धनावर ज्याचा डोळा आहे त्याला रावण्या म्हणतात. कळलं का नाही? आणि दादानी एक वाक्य सांगितलं होतं, त्याला दुर्योधनी म्हणतात. दादा काही प्रवचना सांगायचे, पहा दुसऱ्याच्या धनाविषयी अभिलाषा मनात झाली, दुर्योधन, लोकाच्या दुसऱ्याच्या धनाविषयी अभिलाषा असते. पहा आमच्या अंगद बोलले, पहा रावणानं कुबीराची अलकानगरी जर वाली तुम्हाला मिळवून दिली तर लंकेतला अर्धा हिस्सा मला. कोण म्हणते? कोण म्हणते? रावण वालीला म्हणतो. वालीला राग आला, वालीनं रावणाला बगलत धरला. कुठं? बगलत धरला. 7 समुद्राचं सचेल स्नान केलं. सचेल स्नान म्हणजे कसं? स्नान वेगळं आणि आंघोळ वेगळी. कळलं का? चंद्रभागेला आपण करतो ते स्नान आणि घरात करतो ती आंघोळ. म्हणून चंद्रभागेत साबण लावून शॅम्पू लावून करायचं नसतं. लक्षात का? सचेल स्नान म्हणजे राऊ मालकांनी प्रवचनामध्ये सांगितलं, बाप्पा श्री गुरु बाप्पा 3.5 वाजता सचेल स्नान मारायची. तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही. पहा, देवा मला द्यायचं असेल तर काय कर, या हनुमंतरायाची सेवा करण्याचं भाग्य. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार. का हो? संतांची सेवा का? एका अभंगामध्ये म्हटलेलं बघा, हे तो एक संता ठाई. या अभंगाचं शेवट आहे. तुका म्हणे, तुका म्हणे दे, नाही हीच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. हा लक्षात ठेवा, संतांची सेवा केलेली देवाला आवडतं, देवापेक्षा उत्तम. लक्षात. म्हणून संत सेवा. का हो? हनुमंतरायाची सेवा अंगद का मागतात? याचं दुसरं कारण पहा. ज्यावेळी आमच्या सीतामाईला नेली ना,
त्यावेळी काय झालं? विशेष तत्वानं पहा, राम रावणाचं युद्ध झालं. बरोबर आहे ना? या लंकेकरता काय झालेलं आहे? सीतामाईच्या शोधानंतर युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये 6 दिवसाच्या युद्धामध्ये सगळे आमचे रावणाचे मेले. मी सांगताल कळतं का? 6 दिवसात जी मरत्यात ती रावणाची. तुम्ही कुणाची? बरोबर आहे ना? सांगतो बघा. आज वार कुठला आहे? कुठला? गुरुवार आज आहे ना? बेस्तरवार. ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आज वार गुरुवार 1, शुक्रवार 2, शनिवार 3, रविवार 4, मंगळवार 5, सोमवार 5, शनिवार 6 आणि बुधवार 7. या 7 दिवसातच आपण मरतो ना? मरतो ना? का 6 दिवसात कोण मरते? 7च दिवसात मरतोय. म्हणून तुम्ही आम्ही रामाची. लक्षात आलं का? अजून नाही कळालं? अजून कळालं नाही? अजून कळालं नाही? नाही कळालं? 6 दिवसात जी मरत्यात ती रावणाची, 7 दिवसात जी मरत्यात ती रामाची. 6 दिवसाचं युद्ध झालं. 6 दिवसाच्या युद्धामध्ये रावणाचे सैन्य मेले आणि या रावणानं एका रावणाला दुसऱ्या लावून दिला. त्याचं नाव आई रावणनी मै रावण आहे ना? पहा, यांनी एका देवीला नमस्कार केला होता की तुला 2 बळी आणून दे. कुठल्या देवीला? काळ्या देवीला. माझ्यासारख्या नव, काळ्या देवीला नमस्कार केला होता. पहा, आणि कर्म धर्म संयोगानं आई रावण मै रावणाने राम लक्ष्मणाला चोरून नेलं आणि ते लपवलं कुठं? काळ्या आई देवीच्या या पाताळामध्ये. पाताळात, हा, या भूमीच्या पोटात गर्भशयामध्ये पाताळामध्ये नेऊन केलं. पहा, सगळीकडे शोध मोहीम चालू झाली. सुग्रीव हुडकतोय, अंगद हुडकतोय, राम प्रभू कुठे गेले? मारुतराय हुडकतोय, लक्ष्मण कुठे गेला? राम लक्ष्मण कुठे गेले? सगळ्यांची शोध मोहीम चालू झाली. कर्म धर्म संयोगानं हनुमंतराय एक वेळ जात असताना एका वृक्षाच्या झाडाच्या बुंद्याला एक घुबडीन बसलेली. कोण? कळलं नाही अजून? व्यवहारामध्ये पत्नीला म्हणतो बघा, पत्नी तुझ्यापेक्षा घुबडीन बरी. बरोबर आहे ना? पहा का म्हणतो. पहा, ही घुबडीन ती गरोदर, म्हणजे तिच्या पोटामध्ये गर्भशय वाढत होता आणि ती म्हणत होती, पतिदेवा मला काहीतरी द्या. आता घुबड काय म्हणतात? कळालं का ना? अजून नाही कळालं? घुबड म्हणतात, राणी तुला मी लय देण्याचा प्रयत्न केलाय का नाही? तुम्हाला दिलेला नाही तुमच्या? अजून बियांना कळालं? माझी भाषा समजली का नाही? पहा, हे राणी तुला मी सगळं देण्याचा प्रयत्न केला पण तुझी इच्छा कधी तृप्त झाली नाही. कर्मधर्म संयोगानं ती घुबडीन म्हणली, मी आता गरोदर आहे, मला काहीतरी दिलंच पाहिजे. बरोबर आहे ना? आणि उभारलेल्या टाळकऱ्यांना मी सांगू इच्छितो, ज्याची धर्मपत्नी गरोदर आहे आणि तिनं जर तुम्हाला जर वचन दिलं तर ते पूर्ण करावं लागतं, नाहीतर शाप लागतं. दशरथ राजाची धर्मपत्नी कैकेयी माता गरोदर होती, त्यावेळी तिनं ती 2 वचनं मागितलेली. लक्षात आलं का? वचन मागितलं ना, ही 2 ती द्यावी लागतात. लक्षात द्या. असो, आमच्या घुबडीन म्हणली, आम्हाला तुम्ही काहीतरी एखादं जीव दिलं पाहिजे, 2 जीव पाहिजे. घुबड म्हणला, अगं घुबडीनी आता कुठलं जीव आणू? ती म्हणली, आताच दोघांनी 2 जीव वडून नेल्या. हे ज्या झाडावरती घुबडीनीचा आणि घुबडाचा संवाद चालू आहे त्या झाडाच्याच बुंद्याला खाली हनुमंतराय चाललेले थांबले आणि हनुमंतरायाला शंका आली, हे घुबडाचं आणि घुबडीचं काहीतरी संवाद. घुबड म्हणत होता, अगं घुबडीने हे त्यांना नेलं कुठं? तर ओढत ओढत नेलं. अगं कुठं नेलं ओढत? हे महत्वाचं आहे ना, कुठं नेलं ओढत? ती बोलता बोलता घुबडीन म्हणली, त्यांनी त्याला पाताळात तरी नेलं नसत.
हा शब्द हनुमंतरायाला ऐकला आणि हनुमंतराया पाताळामध्ये गेले तर बघितलं तर तिथं स्त्रियांना प्रवेश, पुरुषाला प्रवेश त्या काळ्याई देवीचा नियम होता. हनुमंतरायाने शिफ्टीला सांगितलं, बाई आता मला गुंडाळ. शिफ्टीला पोटाला गुंडळलं आणि स्त्रीचा वेश घेतला. तेवढ्यात आतमध्ये जात असताना काळी आईला कळालं हा स्त्री नाही तर हा पुरुष आहे, म्हणून ती युद्धाला चालू झाली. युद्ध चालू झालं. पहा, काळ्या आईला युद्धात सांगावेत. आमच्या हनुमंतरायानं शेपटीला सांगितलं ही काळी आई काय थांबत नाही, आता तुला या उघडावं लागतं. हनुमंतरायानं शेपटीला आज्ञा दिली. काळी आईला गोल गोल गुंडळीने आपटली. मी नाही म्हणत, आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जावोनी पाताळा, जावोनी पाताळा, जावोनी पाताळा, पाताळ जावोनी पाताळ, जावोनी पाताळ, जावोनी पाताळा, जावोनी पाताळा, जावोनी पाताळा. केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, ऐसा प्रतापी मूर्छित करण्याच्या अवस्थेला झाली. आता देवीचा निभाव लागत नाही हे आई रावणीने मई रावणानं बघितलं. हे देवीला सोडत नाही, आम्हाला राखी. आई रावण मई रावण पळायला लागले. हनुमंतरायाने शेपटीला आज्ञा दिली, दोघांना एकत्र बांधले. विचारलं, बेट्या हो माझे राम प्रभू लक्ष्मण कुठं आहे? त्याने पत्ता दिला, महालाच्या खोलीमध्ये आहे. ज्यावेळी खोलीमध्ये पत्ता दिला, आई रावण मई रावणाला बांधून ठेवलं आणि सांगितलं, मी असतोवर सुटाय जायचं. कर्मधर्म सोयोगानं हनुमंतरायानं उड्डाण केलं, महालाच्या मध्य भागावरती गेले. पण जात असताना हनुमंतरायानं काळ्या देवीला मारलं म्हणून तांबडी होऊन गेली. कोण? देवी ही तांबडी झाली. गेले, उड्डाण करून गेले. बघितलं तर लक्ष्मणाने ह्या देवीला बघितलं. दादा म्हणला,
आम्हाला आणलं काळ्या देवी, आता ही तांबडी देवी आणि कोण आली है ना. आता ही तांबड्या एका देवीत हातनं निसटणं अवघड, आता या दुसऱ्या देवीत निसटणं कठीण झालं. राम प्रभूला हनुमंतरायानं पाहिल्या क्षणी हनुमंतरायाला दुसरं सुचत नाही. श्रीराम हनुमंतराय म्हटले. हनुमंतराय श्रीराम म्हटले. लक्ष्मणाला अजून सुद्धा कळालं ही कोण हे कळालं नाही. ज्यावेळी हनुमंतरायानं श्रीराम म्हणायला हात जोडला, पोटाची शेपूट ऑटोमॅटिक लांब झाली आणि लांब झालेली शेपूट बघितली लक्ष्मणान आणि लक्ष्मण म्हणतोय, दादा या तांबड्या देवीला शेपूट वळवळती. रामप्रभू म्हणले, लक्ष्मणा अरे बघ तरी कोण आहे ही तांबडी देवी, नाही तर माझा कोण आहे हनुमंत आहे. पहा माऊली, लक्षात घ्या, राम रावणाच्या युद्धामध्ये ज्यांना रावणानं कपटी रावणांना 2 पाठवलं, आई रावण मई रावण, यांनी राम लक्ष्मणाला नेलं, पाताळामध्ये नेलेलं, हनुमंतरायानं आणलं. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मला दुसरं देतो कशाला, द्यायचं झालं तरी यांचाच काय करतो, तुमच्या दासाचा दास करून ठेव, दुसरं मला देऊ. तुमची दासीचा दास करून ठेवा, 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 आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, 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 आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जेव्हाची, नवविधा काय बोलिले जे भक्ती,
बोलिले ज भक्ती हनुमंतरायाने एवढं केलं. हनुमंतराय काय प्रावीण्य होते पहा. याच युद्धामध्ये रावणाचे सैन्य जस जसे मरायला लागले तस तसे रावणाची परिषद भरली आणि परिषदेमध्ये सांगितलं. एक राक्षस उठला आणि म्हणला, राजा रावणजी, सांगायला दुःख होतं. अहो, इतके दिवस युद्ध झालं, आपले सैन्य मेले, त्यांचा आपण एकही मारू शकलो. कळालं का आता? तेवढ्यात 6 महिने झोपणारा आणि 6 महिने उठणारा आला. कोण? कुंभकर्ण. धप 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 करीत आला. सभेच्या स्थानी आला आणि विचारलं, दादा काय चाललंय? आताच्या पोरासनी विचारा काय चाललंय, ती म्हणतात फॉग चल रहा है. कीर्तनात विचारलं काय चाललंय, मला माहित नाही, मी झोपले आलो. कीर्तनात बघा, असं ज्याचं त्याचं प्रारब्ध. आपले श्री गुरु रानू मालक उद्या येणार आहेत ना. मालकानी प्रवचनामध्ये सांगितलं, कीर्तनात, प्रवचनात, भजनात झोप येते म्हणजे काय? आपलं पाप आहे ना, हे आडवं येत. लोकाला आपण दोष द्यायचं नाही. असो, पहा काय झालं. कुंभकर्णाने विचारलं काय झालं दादा? तेवढ्यात एक राक्षस उठला आणि म्हणला, कुंभकर्णजी, एवढे इतके दिवस युद्ध झालं पण आपले सैन्य मेलं, आपण त्यांचा एकही सैन्य मारू शकलो. तेवढ्यात दुसरं राक्षस उठलं आणि म्हणलं, अहो, त्यांचं सैन्य राहू दे, त्यांची पताका घेणारं वानर मारू शकलो नाही. काय? पताका घेणारं वानर मारू शकलो नाही. कुंभकर्ण तेवढ्या ताकदीनं उठला आणि म्हणला, उद्या रावणाच्या परिषदेमध्ये एकतर ते मेलेलं वानर पताका घेणारं आणीन, नाहीतर त्याला जिवंत तरी पकडून आणीन. कोण म्हणतंय? कुंभकर्ण. कोण म्हणतंय? बोलत चला म्हणजे समजल. कुंभकर्ण म्हण. पहा, दुसऱ्या दिवशी शंखनाद झाला. युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्या क्षणी आमचा कुंभकर्ण युद्धभूमीवरती धप 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 पाऊल टाकत युद्धभूमीवरती गेला. या युद्धभूमीवरती गेलेला कुंभकर्ण यानं उजव्या नागपुडी नुसता श्वासोजात वडला. काय झालं? श्वासात वडला आणि उजव्या नागपुडीनं पताका घेतलेल्या वानरासहित 5 वानरं हात आली. किती? 5 वानरं हात आली. वानरांना ते पताका घेतलेलं वानर म्हणतंय, बेट्याओ, जगायचं असेल तर श्रीराम म्हणा. काय म्हणा? श्रीराम. काय म्हणा? श्रीराम. ते आठवते कधी माऊली, मी सांगतो. तुम्ही एखाद वेळ तुमच्या खेडेगावातली सगळे आलेले आहेत, बरोबर आहे की नाही? तुमच्या गावाकडे तुम्ही गेलात आणि काही कारणास्तव एसटी जर चुकली आणि समजा रात्रीच्या वेळी जर मडगेटाजवळ तुम्ही पोचला, काय म्हणता? श्रीराम. राम 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 एवढं म्हणतात की सीतामाई रामप्रभूंना विचारते, एवढा भक्त आलाय कोण? बघा, ही आठवण म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, हे पताका घेणार गंधमादन नावाच्या वानरानं या जगाला करून दिलेले. अरे तुम्ही मरणाला भियायला चुकवायचं असेल ना तर काय म्हणा? श्रीराम म्हणा. आपले श्री गुरु रानू मालकांनी कोरोनाच्या काळामध्ये हाच संदेश दिला होता, ज्याला जगायचं आहे त्यानं रामकृष्णारी माळ जपा, घरात हरिपाठ करा, तुम्हाला काही होणार. बघा, आपल्या कोल्हापूरचं भाग्य एवढं मोठं, आपल्या लक्ष्मी आईनं आपल्यावरती कृपाछाया केली. सोलापूर, सांगलीला वारकऱ्यांनी कोरोनाच्या काळात माळा सुद्धा काढलेले बघा, पण आपल्या कोल्हापूरला असला प्रकार झाला नाही. या आपल्या आईचा आपल्यावरती असणारा कृपा आशीर्वाद आहे. पहा काय झालं, त्या गंधमादन नावाच्या वानरानं त्या 4 वानरांना सांगितलं, बेट्याओ, जगायचं असेल तर श्रीराम म्हणा. का हो? भजन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी मार्ग दिसतो. जसा गंधमादनानं भजन एवढं रंगतदार झालं आणि त्या भजनामध्ये त्यानं पताका असणारी उलटी केली आणि कुंभकर्णाचा डावा कान फाडला. कान फाडला आणि म्हणला, वानरानो, हना उड्या. मग माकडं काय कमी उडी आणत्या? माकडं
पुढारी म्हणत नाही मी माकडं. अजून कळालं नाही महाराष्ट्रात लय घोळ चाललाय, कोण बी कुठे बी उडी हाणतोय. तसं नाही माऊली. या गंधमादन नावाच्या वानरानं सांगितलं, अरे या जागे कानाच्या बाजूनं काय करा, उड्या हाणा. वानराने त्या वानराने उड्या हाणल्या, नवे नवे गंधमादनाने उडी आणली आणि उडी आणली. कान फाटलेला कुंभकर्ण जागा झाला. ज्यांनी ज्यांनी गायी सांभाळल्या त्यांना माहिती आहे, वासराच्या कानात जर वारं शिरलं इकडं शिरडोन पर्यंत थांबत. खरं आहे ना? लक्षात ठेवा, जसं कुंभकर्णाच्या कानात वारं शिरलं, कुंभकर्ण सावध झाला. सावध झालेला कुंभकर्णाला वास आला, सुगंध. त्यानं बघितलं तर एक वानर सुगंध आहे. पताका घेणाऱ्या वानराला उचलून घेतलं. अरे केवढं सुगंध आहे रे तू, तुला मला जिवंत सोडायचं आहे, पण एकदा रावण म्हण. काय काय म्हण? अहो सगळी म्हणली, मगापासून बोंबलून राम म्हण म्हणलो म्हणली, रावण म्हण म्हणलं, सगळी म्हणलीत रावण. तुमच्यात आणि त्या गंधमादनात काय फरक आहे पा. ते मग गंधमादन नावाचं वानर म्हणलं, अरे मी रामच म्हणी. कुंभकर्ण म्हणला, तुला चुरगळून टाकी. तो म्हणला, चुरगळ नाही तर काय कर, मेलो तरी बेहतर, श्रीरामच म्हणी. तुम्ही आता होय. आपल्या गावाकडे एक म्हण आहे, सॉंग गेलं आणि हसू आलं. तसं झालं तुमचं, बरोबर आहे ना? पहा, कुंभकर्ण म्हणतंय त्याला एकदा रावण म्हण. ते म्हणतंय, अरे बेट्या श्रीराम मुखात याला एवढं सोपं नाही. हे श्रीराम शब्द मुखात आहे ना, त्या का माऊली तुम्ही रावण लगेच म्हणला आणि श्रीराम म्हणता येत नाही? याचं कारण विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांनी दिलेलं. जन्म जन्मांतरी जन्म जन्मांतरी जन्म जन्मांतरी जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, असेल पुण्य सामग्री, असेल पुण्य सामग्री, असेल पुण्य सामग्री. तरीच नाम जिव्हाग्री, ओ तरीच नाम जिव्हाग्री, हरेच नाम जिव्हाग्री, हरेच नाम जिव्हाग्री. येईल श्रीरामाचे, येईल श्रीरामाचे धन्य फूल दयाचे, धन्य फूल दयाचे. श्रीरामाचे नाम, श्रीरामाचे दयाचे, फूल
माऊली त्या गंधमादनात तुमच्यात नव कुंभकर्ण, तुमच्यात तुम्ही रावण म्हणा म्हणला. पण श्रीराम मुखात त्याला एवढं सोपं नाही का? विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जन्म जन्मांतरी असेल पुण्या सामुग्री. पुण्य नुसतं उपयोगाचं नाही, त्याची सामुग्री पाहिजे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. गंधमादन नावाचं वानर म्हणते, बाबा बघ, हे मुखात याला श्रीराम एका जन्माची नाही, जन्मजन्मांतरीची सामुग्री लागते. आणि तू काय म्हणतो? काय म्हण? सगळी सावध झाली, सगळी सावध झाली. आता खरोखर तुम्ही रामाच लय हुशार आहे. आता हुशार झाली तो. पहा, गंधमादन नावाच्या वानराला ते मला लांब करणं. तिसरं, यार राम भजनानं स्वतः केवढं पावन पवित्र झालेतच, पण दुसऱ्या एका वानराला, एक पशुयोग वानर योनीतल्या वानराला गंध सुगंधाला, तो हनुमंतरायामुळं. म्हणून आमचे अंगद स्वरूपी असणारे तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझा दास नाही तर तुझ्या दासाचा दास करून दे. तुमची दासीचा दास करून ठेवा. दास हा शब्द असा आहे, पहा, एक दास कुणाचा असावा? घरंदाज दास असावा. शास्त्रामध्ये एक किती दास सांगितला बघा. एक घरंदाज दास, दुसरा युद्धातला दास, तिसरा परिस्थितीनुरूप दास आणि चौथा दासी पुत्र दास. 4 शास्त्रामध्ये सांगितलं. पहिला कुठला? घरंदाज दास, दुसरा युद्धातला दास, परिस्थिती दास आणि चौथा दासी पुत्र दास. त्यातला चौथा फक्त तुम्हाला सांगतो, दासी पुत्र दास आमचे विदुर काका. कोण? विदुर काका. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला तुमचा दास नाही तर तुमच्या दासांचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. आशीर्वादामध्ये एक शुभ आशीर्वाद असतो. पहा, आई वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देताना कधी अशुभ आशीर्वाद देत? खरं आहे ना? आई वडील देताना आशीर्वाद चांगला देतात. पहा, शुभ अशुभ आशीर्वाद तुम्हाला कुठं कळतो? थोडक्यात सांगतो, जिथं सावधान असतं तिथं कोण बी आशीर्वाद देतं ना. ज्याची लायकी नसती त्याच्या लग्नात पाया पडायला पडलाय सनव. आणि ती बी म्हणतात, अष्टपत्र सौभाग्यवती भाऊ आहे ना. चंद्रकांत महाराज बरोबर आहे ना. शासनाने सांगितले तू 2 तर तुम्हाला 1. आणि हे ना आशीर्वाद दिला अष्टपुत्र. ह्याला म्हणायचा ह्यो अशुभ आशीर्वाद. शुभ आशीर्वाद, अशुभ आशीर्वाद, प्रत्येक आशीर्वाद खूप आशीर्वादाचं प्रकार विचारसागरात सांगितलेलं आहे. पहा, असो आपल्याला लय अवघडमध्ये जायचं नाही, कारण आपल्याला बी कळालं पाहिजे. आमचे आजोबा आम्हाला सांगायचे, आपल्याला जे कळतं तेच लोकाला सांगावं. नवे नवे दादांचं तर असं मत होतं, सर्वांना माहिती आहे, आपणा जे जे ठावे ते इतरात सांगावे आणि शाने करून सोडावे सकळ जन. असो तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज नवविदा काय. बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जणी. एवढा दृष्टांत द्यायचा होतो, पण तुम्ही देऊ का? मधली चाल देऊ? तुम्हाला विचारतो, मधली चाल देऊ का दृष्टांत देऊ? दृष्टांत देऊ का मधली चाल देऊ? दृष्टांत देऊ. पहा काय झालं. आता सगळ्यांच्या ह्या विचारलं मी, कारण कसं होतं, कार्यक्रमाला आता सगळेच लोक धावते आणि तुम्ही शहर वस्तीतल्यात म्हणून विचारलं. माऊली माफी मागतो तुमच्या, असो सांगा म्हणला म्हणून सांगतो. काय झालं पहा, लंकेवरती विजय मिळवून आमचे हनुमंत कोण राम प्रभू आलेत. लंकेवरती विजय मिळवून आलेत. सीतामाई सहित सर्व लोक आलेत आणि अयोध्येमध्ये राम प्रभू अयोध्येचा राजा होणार हा राज्याभिषेक ठरला. काय झाला? एवढा दृष्टांत देतो. मध्ये काल देऊ आता म्हणणारच ना म्हणा.
काय अडचण नाही. सांगा म्हणतात म्हणून सांगतो. काय झालं? अयोध्येच्या राजगर्ती होती. राजा म्हणून रामप्रभूंचा राज्याभिषेक होणार होता. म्हणून अष्टप्रधानांनी सुमंतक प्रधानांनी सभेची रामप्रभूंच्या राज्याभिषेकाच्या सभेच्या खुर्च्या मांडून घेतल्या. कारण का बरोबर आहे ना, रामायणावरनं पहा दुसऱ्याच्या खुर्ची बसायची लई इच्छा लोकांनी आहे का नाही. माणसाला काय वाटते, आपली पण आपल्याला मिळावी आणि लोकांची बी आपल्याला, हे सगळ्यांची इच्छा आहे का नाही. पहा जशी त्या रामायणामध्ये पहा अष्टप्रधान सुमंतिक प्रधानानं बोलावलं आमच्या सीतामाईनं आणि सगळी बैठक व्यवस्था पाहिजे. अष्टप्रधानांनी सुमंतिक प्रधानांनी ही खुर्ची कुणाला, ती खुर्ची कुणाला, सगळ्या खुर्चीवर कोण कोण बसणार, किती अधिकारी पुरुष बसणार, हे सर्वांची माहिती दिली. कर्म धर्म सोयगानं सगळ्यांच्या खुर्च्या सांगून झाल्या. पण सीतामाईला सुमंतिक प्रधानांनी अष्टप्रधानांनी हनुमंतराया कुठं बसणार हे सांगितलं नाही. कर्मधर्म सोयगानं सीतामाईनं पन्ना विचारलं माझ्या हनुमंताला कुठं खुर्च्या आहे का, अष्टप्रधानांनी सांगितलं नाही. तेवढ्या सीतामाई ओरडल्या, प्रभू अहो तुम्ही कुठं आहात. इथं बसलेल्या उभारलेल्या पुरुषांनी सांगा तुमच्या बायकोनं हाक मारली, एका हाकच जाता का दुसऱ्या. तुम्ही सांगू नका माऊली, तुमची लय ताकद मोठी आहे. एका हाकतच गडी येतोय का नाही. अहो आमचा देवासारखा देव आला. ही काय चिल्लर लोक, ही म्हणजे मी अजून झालो नाही म्हणून ही म्हणतो. कळालं का. असो पहा रामप्रभू आले. अगं सीते उद्या माझा आनंद उत्सव आपल्या अयोध्येतला आणि तू का ओरडते. सीतामाई म्हणली प्रभू अहो तुम्ही मी या सभा बैठक मधली सगळी व्यवस्था पाहिली, सगळ्यांना खुर्ची आहे, पण ज्यानं मला लंकेमध्ये आधार दिला त्याची खुर्ची नाही. ज्या वयस्कर आज्या आहेत त्यांनी मला सांगा, जुन्या ज्या वयस्कर आहेत त्यांना माहेरचा माणूस जर भेटला, अख्खं माहेर भेटलेलंच समाधान होतं का नाही. जुन्या काळातल्या माता माऊली खरं आहे ना. आता काय सोडून द्यावं, नांदा यायच्या अगोदरच व्हिडिओ कॉल पप्पा मम्मी संग आणि लिहित्यात बी हिकडले पप्पा तिकडले पप्पा. बघा हे चाललंय सगळं. पण पूर्वी काळी असं नव्हतं, म्हणून माहेरचा माणूस भेटला की आनंद वाटायचा. जेणेकरून आमच्या सीतामाई म्हणले प्रभू ज्यावेळी मी लंकेत होते त्यावेळी मला पहिल्यांदा आधार दिला तो माझ्या हनुमंतानं. कुणी म्हणून हनुमंताला आमच्या सीतामाईनं दूत हे नाव दिलं. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्यांनी त्याला रामदूत म्हटलं. लक्षात घ्या. आमच्या सीतामाईनं म्हणावं प्रभू ज्यानं मला पहिला आधार दिला त्याला खुर्ची या सभेत नाही. तेवढं शोकांतिका वाटली मला. त्यावेळी प्रभू म्हणले सीते माझा हनुमंता खुर्चीच्या मोहातला नाही. म्हणजे काय नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम काम नाही, काम नाही, काम नाही, काम Ah
मंचरीतला अभंग आहे. असो पहा काय झालं. रामप्रभू म्हणतात अगं सीते या खुर्चीतल्या मोहातला माझा हनुमंता नाही. कोण म्हणतंय बोलत चला कोण. रामप्रभू म्हणतात. सीतामाई म्हणते मला माहित नाही माझ्या हनुमंताला काहीतरी बसायला पाहिजे. म्हणून सुमंतिक प्रधानांना बोलवलं रामप्रभूंनी आणि एका काम भावना विरहित पक्षाच्या पंखाची गादी केली आणि आपल्या राजगादीच्या समोर हनुमंताला ठेवली. कुणी ठेवली. रामप्रभू सीतामाई आणि सुमंतिक प्रधानानं समोर गादी ठेवली. तुम्हाला रामप्रभूंनी अधिष्ठान दिलं असताना तुम्ही त्याचा त्याग काय केला. हनुमंतरायाने एकच वाक्य बोललं काय ते आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. दासत्वे निकट हनुमंते पैके बोला. दासत्वे निकट हनुमंते पैके सर्व वडीलधाऱ्यांना मी सांगू इच्छितो हनुमंता या जगाला कळाला कशामुळं असेल तर माऊली हनुमंतराया याच्यामुळं कळाला. दासत्वे निकट हनुमंते पय केले म्हणोनी देखिले रामचरण. ज्ञानोबाराय म्हणतात अरे या हनुमंतानं दुसरं काही केलं नाही दास्यत्व केलं म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा
लक्षात ठेवा, हा हनुमंता भक्तीचा एक आहे, परमोच्च आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणता नवविदा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जणी मनामतीचा अंकुश तुमची ये दासीचा
पुंडलिक वरधारी श्री ज्ञानदेव पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ये पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव खायल्या लोकांनी उघड टाळी वाजवतो म्हणून वाजवली कशी अगदी स्मूथ. हे काय झालं, काल मी एका ठिकाणी जागराच्या कीर्तनला गेलतो. तिथे एक वयस्कर कीर्तनकार होता. त्यानं मला हे कारण सांगितलं, बुवा टाळी ही हळू का वाजवत्या, कारण ही मॅगी खात्या, त्यामुळे मॅगी सारखीच टाळी. बरोबर आहे ना. पूर्वीची लोक कशी कोंडा खायची आणि धोंड्यावर झोपायची. आताच गादीवर जरी झोपलं तरी तळमळतीच राहत. झोप कायला लागत. असो पहा, तुमची ये दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत. मी मगाशी का सांगितलं, हनुमंतराय हा दास्यत्वाचा एक निकट सेवक आहे. सगळ्या जगताला माहिती आहे हनुमंतराय फक्त रामाचाच दास आहे. बरोबर आहे ना. नुसता रामाचाच दास आहे. ज्या ज्यावेळी देवाने अवतार घेतला आहे त्या त्यावेळी देवाची सेवा कुणी केली आहे, हनुमंतरायाने केली आहे. एक उदाहरणाकरता आधार सांगतो, तो पहा. ज्यावेळी रामप्रभूचा अवतार संपला आणि परिपूर्ण अवतार दुसरा कृष्ण अवतार झाला आणि कर्मधर्म सुयोगानं तुमचं आमचं दररोज युद्ध असतं. कशाला, कशा करता सांगू का, इष्टेडी करता. खरं आहे ना. माऊली सगळ्यांचं कशाबद्दल चाललंय, धावाधाव इष्टेडी करता. लक्षात ठेवा, तुमची इस्टेट म्हणजे काय. इस्टेडीला जी धावत्यात त्याला काय म्हणतात, कौरव आणि पांडव. खरं आहे ना. हस्तिनापूरच्या राज्याकरता जे युद्ध झालं, 17-18 दिवसाचं युद्ध झालं. पहा, कधी 17 दिवस या हस्तिनापूरच्या राज्याकरता युद्ध जे चालू झालं ना, युद्ध म्हणजे काय, खडगाची खणकण, बाणाची सणसण आणि उपदेशातेची स्थान. नाथबाबांनी नवविधा भक्तीमध्ये सांगितलंय, पहा घोड्यांच्या टापा टाप टाप वाजतायत, बाण सन सन वाजतायत आणि तेवढ्यात कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय सांगतो, मुख्य उपदेश करतो. हे गीता तत्व सांगतो. पहा, 17 दिवसाचं युद्ध झालं. काही कधी वेळी आमचा अर्जुन खाली रथातनं उतरला. एके दिवशी कधी कधी आमच्या अर्जुनाला कृष्णानं मांडी द्यावी, अर्जुनानं पाय ठेवावा आणि खाली उतरावं. 17 दिवस झालं. 17 दिवसाचं युद्ध झालं. 18वा दिवस उजडला. 18व्या दिवसाच्या मध्याला कौरव सगळे नस्तनाबूत झाले आणि पांडवांचा विजय निश्चित झाला. काय झाला, विजय निश्चित झाला. पहा, विजयाच्या मोहित असणाऱ्या सायंकाळच्या वेळी अर्जुन रथामध्ये आनंदाने उड्या हाणू लागला. आनंदामध्ये उडी हाणताना अर्जुन पाहिला कृष्णानं आणि कृष्ण म्हणतो, अर्जुना जरा खाली हो. मी सांगू का, निवडून आलेला मनुष्य जर ट्रॉलीत उभारला आणि त्याला म्हणलं खाली ये, तर तो म्हणतोय का मी जिंकून ना. असतंच ना तसं. ते खाली याला बघत बघा, त्याला खाली ओढलं तर म्हणतोय तुझ्या का पोटात दुखतंय.
अर्जुन देवाला म्हणतो, देवा हे सगळे कौरव नसतो नाबूद झाले, आपल्याला भीती कुणाची नाही, आपण आता काय आहोत, सक्षम आहोत, विजयाचा आनंद करू. पण अर्जुनाला देव म्हणतो, अर्जुना खाली उतर. अर्जुन ऐकाय तयार नाही. तेव्हा ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरू. अर्जुने पहा, ध्वजस्तंभावर असणाऱ्या वानरानं रामकृष्ण काय म्हणलं, आता तरी म्हणा. पहा, ध्वजस्तंभावर असणाऱ्या वानरानं कृष्ण परमात्माला आज्ञा दिली, प्रभू अर्जुनाला खाली घ्या. ज्यांनी ज्ञानेश्वरीचा 18 अध्याय पाहिलेला आहे त्यामध्ये एक फोटो असा आहे, अर्जुनाला देवानं खाली ढकललेला आहे. अर्जुन जमिनीवरती आला, काही देव जमिनीवरती आला. कृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन बाजूला झाला आणि रथावर असणारा बाबा हनुमंतराया उड्डाण करून निघून गेला. जसा हनुमंतराया त्या रथावनं उड्डाण करून निघून गेला, तेवढ्या क्षणी अर्जुनाने देव बाजूला असणारे पाहतात तर रथ धड 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 जळायला लागला. जळत्याला रथ बघितला आणि अर्जुनानं देवाला प्रश्न केला, देवा का हो देवा, 17 दिवसाच्या युद्धामध्ये कधी मी खाली उतरलो, कधी तुम्ही खाली उतरला, आजच्या दिवशी मला तुम्ही खाली ढकललं, आपण दोघं बाजूला आलो आणि हा रथ का जळाला. कारण बरोबर आहे ना, कारण केवढं गौम्य आहे पहा. का आमचे जगद्गुरु तुकोबार आहे त्याचा दास मानता, याचं कारण मुख्य आहे. अजून आपण पहिल्याच चरणावर पुढं जायची ताकदच माझी नाही, माझी सुद्धा नाही, लक्षात घ्या. पहा काय झालं, कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो, अर्जुना एक लक्षात घे, अरे हे कौरव आहेत ना, यांच्याकडे 22 लोक एवढे इनामी होते, त्यांच्या बाण या रथावरती खेळत होतं. लक्षात घे, हा रथ तुझा आणि माझा, हा माझ्यामुळं वाचला नाही तर माझ्या हनुमंतामुळं वाचला. लक्षात आलं का. 17 दिवस रथ कुणामुळे वाचला, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरू अर्जुनेशी. हा सारथी आहे पहा. याची सेवा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमची ये दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविदा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझे हाती संत जन. तुका म्हणे तुमच्या पायाच्या धारे, उतरी नखरे भवनली, नवविदा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जनी. परवानगी आल्यानंतर जास्त वेळ बोलायचं नसतं. माफी मागतो सर्वांची. झालेली वेडी वाकुडी सेवा तुम्हा सर्व वडीलधाऱ्यांच्या साक्षीनं, सर्वांच्या माता पिता, आपले आई वडील सर्व असणारे वडीलधारी माणसं असणारे माता माऊली आई बहिणींच्या साक्षीनं झालेली सेवा, ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब यांच्या सर्वांच्या साक्षीनं, ज्या गावामध्ये मी जन्मलो त्या ब्रह्मीभूत मुकुंद बाबाच्या कृपा आशीर्वादानं झालेली सेवा, क्षेत्राधिक क्षेत्र महाक्षेत्र असणारं पंढरपूर नगर, या नगरामध्ये वास्तव्याला असणारे श्री गुरु बाप्पांचे नातू आणि विवेकानंददादा यांचे चिरंजीव, पहिले आहेत ते भाऊ मालक, महिन्याच्या वारीला माझी हाजरी घेतात, मी महिन्याला येतो की नाही. रानू मालक माझी, मी शेतकरी कुटुंबातला आहे तरीही महिन्याची वारी करतो, म्हणून मला गावोगावी कीर्तन देतात. आणि माझ्यावरती माझ्या जन्मदात्या आई वडिलापेक्षा ज्यांनी माझ्यावरती उपकार केला, परोपकार केला, पहा माझ्या कुठल्याही येणं त्यांचं उपकार फेटणार नाही, ते श्री गुरु राहू मालक यांनी मला या नारद महर्षीच्या संन्यासाच्या गादीवरती उभा केलं. पहा राहू मालकांनी मला नवीन असतानाच जागराच्या कीर्तनाला उभा केलं. एवढं त्यांचं माझ्यावरती उपकार आहे. पहा माझ्या जन्मदात्या आईवडिलापेक्षाही ज्यांनी माझ्या उपकार केला ते श्री गुरु राहू मालक, भाऊ मालक आणि रानू मालक यांच्या चरणावी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण होईल. झालेल्या वेळाबद्दल माफी मागतो. उडणगे सर म्हणा की तुका म्हणे
तुका म्हणे तुमच्या तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे पायाच्या आधारे पायाच्या आधारे तुका म्हणे तुमच्या तुका म्हणे तुमच्या तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे पायाच्या आधारे पायाच्या आधारे तुका म्हणे तुमच्या अरे तुमच्या तुका म्हणे पायाच्या आधारे पायाच्या पायाच्या आधारे तुका म्हणे तुमच्या उतरे न खरे भवनादी उतरे न खरे भवनादी उतरे न खरे भवनादी उतरे न खरे भवनादी नवविधाकाय नवविधाकाय बोलिले जे भक्ती बोलिले जे भक्ती बोलिले जे भक्ती नवविधाकाय उत्तरे न करे भवनादे उत्तरे न करे भवन्यादे उत्तरे न करे भवनादे उत्तरे न करे भवन्यादे
विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल